ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली आहे। ओबीसींच्या उर्वरित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं छगन भुजबळांनी दिलं। तर मराठा आणि ओबीसी समाजात तेढ नको अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली। या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत। याचा अर्थ असा नाही की आमच्या ओबीसीचा हा तरुण वर्ग त्याला काही कळत नाही, त्याला समजत नाही आणि त्याला डावललं जातं ही आमची भावना नाही हे समजू नये। आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत। पुढच्या आंदोलनाची दिशा आमची संयोजक मंडळी ठरवतील आणि हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि पुढची आंदोलनाची दिशा ठरवू। आणि ज्या उर्वरित मागण्यांसंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल। इतर मागास वर्ग घटकांसाठी समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही। इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा समाज, ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली। त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे।